पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबई आणि पालघरमध्ये मोदींचे 2 कार्यक्रम. मोदींच्या हस्ते आज पालघरमधील वाढवण बंदराचंही भूमिपूजन. पंतप्रधान मोदी बंगालवर बोलतील की बदलापूरवर बघू, मोदींच्या दौऱ्यावरून ठाकरेंचा निशाणा. नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आज वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार. भूमिपूजनाला वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा विरोध. संघर्ष समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीस. विधानसभा निवडणुकीसाठी संघ भाजपसोबत मैदानात उतरणार. मोहन भागवतांच्या उपस्थितीत आजपासून केरळमध्ये संघाची बैठक. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा होणार. जेपी नड्डा यांच्याकडून कंगना रनौत यांची कानउघडणी. शेतकरी आंदोलनावर भाजप खासदार कंगना रनौत यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्यांदा घेतली भाजप अध्यक्ष जेपी नड्डांची भेट. भाजप कोर कमिटीची आज सागर बंगल्यावर महत्वाची बैठक. मालवणमधील घटनेनंतर पक्षातील महत्वाच्या नेत्यांची बैठक. बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांचा आमदारकीचा राजीनामा. अंतापूरकर भाजपमध्ये जाण्याची शक्यता. विधान परिषद निवडणुकीत पक्षाने दिलेल्या आदेशाविरोधात मतदान केल्याचा त्यांच्यावर आरोप. 29 सप्टेंबरपासून उपोषण करणारच, आरपारची लढाई म्हणत मनोज जरांगे उपोषण करण्यावर ठाम. तर 29 सप्टेंबरपर्यंत वेळ देतो. फडणवीसांना माया आहे की नाही बघू, जरांगेंचा इशारा. आरक्षण विरोधात बोलणाऱ्या भाजपच्या आमदारांना पाडणार. मला तुरुंगात टाकल्यास नागपूरसह भाजपची एकही सीट येणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. तर मनोज जरांगे सुपारीबाज. शरद पवारांची सुपारी घेऊन फडणवीसांवर टीका करतात. जरांगेंनी उमेदवार उभे करावेत, निवडणूक लढवावी, धमक्या देऊ नये. भाजप आमदार प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर. रावसाहेब दानवेंनी माझ्यावर केस करायला लावली, आता तुझा कुणी उमेदवार उभा राहू देतो मग दाखवतो कचका. जरांगेंचा रावसाहेब दानवेंना इशारा. आमदार संतोष बांगर यांच्या आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ. आमदार संतोष बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. गाडी पकडल्यानं आमदार बांगर यांची शिवीगाळ. महायुतीत कुणालाही उलट्या ताप अंगदुखी आलेलं चालणार नाही. शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा मंत्री तानाजी सावंतांना घरचा आहेर. राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणात बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून मध्यरात्री 3 वाजता चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांकडून कारवाई. राजकोट किल्ल्यावर पोलीस बंदोबस्त वाढवला. कोसळलेल्या पुतळ्याची माहिती राजकीय नेते घेणार आहेत. खासदार संजय राऊत आज मालवण दौऱ्यावर. राजकोट किल्ल्यावरील कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करणार. शिवरायांचा पुतळा कोसळला तेव्हा वैभव नाईक 15व्या मिनिटात घटनास्थळी. घर 50 किलोमीटरवर असताना नाईक 15 मिनिटात घटनास्थळी कसे? यामधलं नाईकांना घडवलं असेल तर बोटीमध्ये बसून दुबई पाकिस्तानला जाण्याची तयारी ठेवावी. निलेश राणे यांचं ट्विट करत गंभीर आरोप. धमकी दिल्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करावा. माजी खासदार विनायक राऊतांचा सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांना पत्र. राजकोटवर घाई गडबडीत पुतळा बसवण्यात आला. उद्घाटनानंतर लाईटचा खर्च कुणी करायचा हा वाद सुरू झाला होता. शिवरायांच्या स्मारकावरून वैभव नाईकांचा खुलासा. पुतळा घडवणारा बेपत्ता झालाय, कुठे जाईल जाऊन जाऊन. पठ्ठ्यात तुला असेल तिथून शोधणार. बीडच्या आष्टीमधील जनसन्मान यात्रेत अजित पवारांचं वक्तव्य. 1 सप्टेंबरच्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलिसांसोबत चर्चा होणार. राजकोटमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोर्चाचं आयोजन. बीकेसीतील वर्षा गायकवाडांच्या आजच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. बीकेसीत एशियन हार्ट समोर वर्षा गायकवाडांचं आंदोलन होणार होतं. मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन होणार होतं. उद्या दिल्लीत शरद पवारांच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक. गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांशी चर्चा करणार. पवारांनी अद्याप केंद्राची सुरक्षा स्वीकारली नाही. सरकारकडून गुंडांना Y+ सिक्युरिटी. माफिया गुंड प्रवृत्तीला सरकार पोसत आहे. नाना पटोलेंची चंद्रकांत पाटलांच्या गुंड गजा मारणेसोबतच्या फोटोनंतर महायुती सरकारवर टीका. महायुतीचे मंत्री गुंडाला राजाश्रय देताय. गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या सरकारला जनतेनं निरोप द्यावा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा चंद्रकांत पाटलांवरून सरकारवर हल्लाबोल. मालवणमधील मोदींच्या दौऱ्यासाठी बांधलेल्या हेलिपॅडवरून नवा वाद. टेंडर निघण्याआधीच वर्क ऑर्डर काढल्याची सूत्रांची माहिती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ. मोदींच्या 4 डिसेंबरच्या दौऱ्यासाठी बांधण्यात आलेलं हेलिपॅड. सांगली लोकसभेतील ठाकरे गट आणि काँग्रेसचा वाद संपुष्टात. दिल्ली झालेल्या बैठकीत वाद थांबवण्याचा निर्णय. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक झाली होती. खासदार श्रीकांत शिंदेंनी जळगाव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. मतदारसंघांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली.
मुंबई शिक्षक मतदारसंघातील निकालाला उच्च न्यायालयात आव्हान. निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सुभाष मोरेंची याचिका. ठाकरे गटाचे उमेदवार अभ्यंकर अपात्र मतदारांची नोंदणी करून निवडून आल्याचा आरोप. मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक गणेशोत्सवानंतर होणार. पदवीधर गटाची अंतिम यादी जाहीर. 52 पैकी 28 उमेदवारांचे अर्ज वैध. सारथी महाज्योतीचे संशोधक उमेदवार 100% शिष्यवृत्तीसाठी आग्रही. बाईटप्रमाणेच सारथी आणि महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची 100% रक्कम न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 8 दरम्यान 10 तासांचा ब्लॉक. गोरेगाव कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गाचं काम करण्यासाठी कांदिवली अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक. धारावीसाठी अद्याप 1 एकरचाही ताबा नाही. अपात्र नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाचा दिलासा. मुंबई महानगर क्षेत्रातील 11वी प्रवेशाची 4थी प्रवेश यादी जाहीर. 4000वर विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचं महाविद्यालय तर 6000 विद्यार्थी प्रवेश प्रतीक्षेत. मुंबईत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता. पुढील 4 दिवस मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण. हवामान खात्याचा अंदाज. ठाणे जिल्ह्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. मलेरियाचे 653 तर डेंग्यूचे 505 रुग्णांची नोंद. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांची आवक घटली. आवक घटल्यानं दरात तिपटीनं वाढ. कोथिंबीरीने किरकोळीत 100 गाठली. बारामतीत लिंबाला मिळाला प्रति किलो 92 रुपये भाव. तुटवड्यामुळे पावसाळ्यातही लिंबाचे भाव वधारले. परभणीच्या डासाळी परिसरात ड्रोन कॅमेऱ्याने उडवली नागरिकांची झोप. ड्रोनच्या गिरक्या. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.